नमस्कार. आज आपण करणार आहोत झणझणीत तर्रीदार अशी गावरान अंड्याची करी करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं करणार आहोत आणि झटपट अशी होणारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण 2 ते 3 लोकांसाठी अंडा करी करत आहोत. त्यासाठी इथे मी 6 अंडी घेतलेली आहे. आता ती आपण एका पातेल्यात पाणी घेऊन उकडून घेऊयात, शिजवून घेऊयात व्यवस्थित अशी. आता मी गॅसवरती ठेवलेले आहे शिजण्यासाठी. आता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. इथं कढई गरम केली, त्यामध्ये 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते छान असे तडतड उडेपर्यंत भाजले, काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आता आपण खोबरं घालून घेतलेलं आहे, अर्धी वाटी किसलेलं. ते छान असं लालसर रंगावरती भाजलेलं आहे. आता ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेला कांदा आहे, तो छान असा लालसर रंगावरती भाजून घेऊया. आता तोही आपण काढून घेऊ आणि छान हे सगळं भाजलेलं साहित्य थंड होऊन देऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, आता कांद्यामध्येच आपण 1 इंच आल्याचे तुकडे घालूया आणि त्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घालूया आणि कोथिंबीर घालूया. एक आणि झाकण लावून छान असं पाणी घालून आपण छान त्याची बारीक पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे. आता आपण अंडी बघूया. अंडी पण आपली छान अशी 10 ते 15 मिनटात अंडी शिजतात. जर कुकरला लावणार असाल तर 2 शिट्ट्यांमध्ये अंडी शिजतात. आता या अंड्यांची आपण सर्व साल काढून घेऊया. व्यवस्थित अशी अंडी सोलून घेऊयात सगळी आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे सोलल्यानंतरनं अंडी. आणि हे सोललेल्या अंड्यांना आता आपण काप देऊया. अशा प्रकारे काप देऊन घ्या, म्हणजे मसाला आतपर्यंत आपला मुरला जातो, म्हणून असे काप करून घेऊया. आता कढईमध्ये तेल टाकूया आणि छान अशी अंडी आपण थोडीशी भाजून घेऊया. थोडीशी अंडी भाजून झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकूया आणि 1 चमचा मिरची पावडर टाकूया आणि छान अशी अंडी फ्राय करून घेऊया. अंडी फ्राय केल्यामुळे अंड्यांची चव छान लागते. लहान मुलांना तर अशी फ्राय केलेली नुसती अंडी आवडतात. त्याच्यामुळं अशा प्रकारे फ्राय केलेली अंडी करीमध्येही खूप छान लागतात चवीला. त्याच्यामुळं अशा प्रकारे अंडी थोडीशी भाजून घ्या. आता अंडी आपण भाजलेली आहेत. अंडी काढून घेऊया आणि थोडंसं तेल ॲड करूया आणि त्यामध्ये आपण केलेलं वाटण होतं ते घालू आणि छान असं भाजून घेऊया. थोडंसं वाटण असं तेल सुटेपर्यंत भाजलं की त्यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर ॲड करूया, 1 चमचा जिरे पावडर ॲड करूया, 2 चमचे घाटी मसाला घालून घेऊया आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. छान असं तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे. व्यवस्थित असं परतून झालं की त्यामध्ये आपण जी फ्राय केलेली अंडी होती ती घालूया आणि थोडंसं परतूया अंडी घातल्यानंतरनं आणि यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया. इथे आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. इथे मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला याचा रस्सा जेवढा घट्ट आणि पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. मी इथे 2 ग्लासच पाणी ॲड केलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घाला आणि छान असं 5 मिनटं थोडंसं गॅसवरती उकळी येऊ द्यात, शिजू द्यात आणि वरून कोथिंबीर घाला. बघतच असाल आपल्या अंडा करीला छान अशी तर्री आलेली आहे. अशा प्रकारे आपली तयार आहे झणझणीत तर्रीदार अशी गावरान अंड्याची करी. गावरान अंड्याची तर्री अशा प्रकारे नक्की तयार करून बघा तुम्ही, खूप छान होते. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.